मित्रांनो, सूरज चव्हाण राजकारणात प्रवेश करतोय का असं सगळेजण विचारतायत आणि एबीपी माझाने जो इंटरव्ह्यू घेतलाय अजितदादांसोबत सूरज चव्हाणची जी बैठक झाली त्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मी नक्की सांगतो. वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एपीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. मित्रांनो, जेव्हापासून बिग बॉस मराठी सीझन 5 चा हा सीझन संपलेला आहे आणि बिग बॉसचा विनर जो सूरज चव्हाण झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचा बोलबाला सगळीकडेच होतोय. म्हणजे इन्स्टा ओपन केला सूरज चव्हाण, फेसबुक ओपन केला सूरज चव्हाण आणि युट्यूब ओपन केलं तरी सूरज चव्हाण. आणि जेव्हा त्यांनी आपल्या उत्कर्ष दादांनी जेव्हा सांगितलं की सूरजवरती आम्ही एक सॉन्ग बनवतोय आणि त्यांनी एक सॉन्ग बनवलं पण ते सॉन्ग मार्केटमध्ये धुमाकूळ घालतंय, त्यानंतर केदार शिंदे सरांनी देखील निर्णय घेतला की आम्ही झापूक झुपूक नावाचा सिनेमा बनवणार आणि त्यामध्ये हिरो असणार सूरज चव्हाण. त्याच्यानंतर आपल्या रितेश भाऊंनी निर्णय घेतला की बाबा एवढं तुला फसवलं जातंय, एवढा पैशांचा हिशोब वगैरे तुला लावता येत नाहीये, पण आम्ही आमच्याकडनं एक तुला मॅनेजर देऊ जो तुझी काळजी घेईल आणि या गोष्टींचं सगळे सांभाळेल तुझे शेड्यूल वगैरे. आता त्याच्यानंतर सूरज आपला बारामतीतून इकडे ट्रॉफी आणल्यामुळे काही लोकांनी अजितदादांच्या कानावरती ही गोष्ट घातली आणि अजितदादांनी त्याला घरी बोलून घेतलं आणि त्याचा सत्कार केला. सत्कारादरम्यान सूरज त्याची झापूक झुपूक स्टाईलनी काही डायलॉग वगैरे डायलॉग बाजी करत होता तेव्हा अजितदादा हसत होते. आता अजितदादांना सूरज चव्हाण पहिल्यापासून माहित होता. ते त्याचे पहिल्यापासून व्हिडिओज बघायचे. खूप त्यांच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या त्यांना व्हिडिओ दाखवले होते. अजितदादा कालच्या एबीपी माझाच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणत होते, की बाबा मला त्यांनी पहिल्यापासून खूप वेळा सांगितलं, की बाबा सूरज चव्हाण असा एक कलाकार आहे आणि तो असे व्हिडिओज वगैरे बनवतो आणि खूप अशा काही गोष्टी माझ्या कानावर आलत्या. पण ठीक आहे, आता बिग बॉसचा विनर झाल्यानंतर का होईना पण आत्ता आपली गाठभेट झालीये आणि त्या दरम्यान म्हणजे त्या निमित्ताने तरी आपली गाठभेट झाली आणि म्हणून मी तुझा सत्कार करतो. आणि त्याची सत्य परिस्थिती वगैरे जेव्हा कळाली, बिग बॉस मधले काही किस्से वगैरे सूरज चव्हाणने अजितदादांसोबत शेअर केले आणि अजितदादांना एकंदरीत त्याची परिस्थिती कळाली, की बाबा हा की याला खरंच गरज आहे काही गोष्टींची. म्हणून अजितदादांनी निर्णय घेतला, की माझ्याकडनं तुला 2 बीएचके फ्लॅट मी गिफ्ट करतोय. आता 2 बीएचके फ्लॅट जेव्हा आता सूरज चव्हाणला ते देत आहेत, आता सूरज चव्हाण तर म्हटला होता, की आता मला जे पैसे बिग बॉस मधनं मिळाले ते मी घर बांधेल आणि त्याला बिग बॉसचं नाव देईल. आता 2 बीएचके फ्लॅट जेव्हा त्याला आता एखाद्या अपार्टमेंटमध्ये मिळेल, तर तेव्हा तो कदाचित तिथे बिग बॉसच्या नावाची पाठी लावेल किंवा तिथं काहीतरी देईल तो. मला तरी असं वाटतंय. आता जेव्हा अजितदादांना पण कळालं, की बाबा त्याला फसवलं जातं काही पैशांमध्ये वगैरे. मला आठवतंय, की 3-4 वर्षांपूर्वी एक ऑडिओ क्लिप अशी व्हायरल झाली होती YouTubeवर, की जिथे एका पत्रकाराने अजितदादांना फोन केला होता, की दादा अशा-अशा एक घटना घडली आहे, की आपल्या बारामतीतलाच टिकटॉक स्टार आहे सूरज चव्हाण आणि त्याच्यावर अन्याय होतोय आणि खूप मुलं वगैरे त्याचे जवळचेच मित्र त्याला उद्घाटनासाठी घेऊन जातात. त्याच्या फेमचा फायदा घेतात आणि पैसे वगैरे ते स्वतःच उकळवतात आणि त्याला एकही रुपया देत नाहीयेत. तर त्याला मारहाण करतात जेव्हा त्याने पैशाचा हिशोब मागितला तर. आणि मग हीच गोष्ट जेव्हा अजितदादांना कळली, अजितदादा म्हटले, की "ठीक आहे, आपण बघू, आपण त्या मुलांना वगैरे भेटू वगैरे." पण तेव्हाच तो किस्सा कुठेतरी दबला होता. मिलियन का 2 मिलियन व्ह्यूज आहेत त्या ऑडिओ क्लिपला आजही. YouTubeवर आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि त्याच्यानंतर कट्टू आजचा हा दिवस आहे सूरज चव्हाणचा, की आज त्याची समोरासमोर गाठभेट झाली आणि आज मग अजितदादांनी त्याला फ्लॅट गिफ्ट केलेलं आहे. तर ही खूप चांगली गोष्ट झाली आहे त्याच्या आयुष्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्याने फिल्मचा पण किस्सा सांगितला सूरज चव्हाणनी, की बाबा मी झापूक झुपूक नावाचा सिनेमा पण करतोय केदार शिंदे सरांसोबतचा वगैरे. आणि अजितदादा बोलले होते, की बाबा तुला आता मॅनेजर वगैरे देत आहेत, तर मी रितेश भाऊंना बोलून ते आता या क्षेत्रातले तर होईल तेवढा चांगला विश्वासू असलेला एक मॅनेजर बघू. म्हणजे तो पण फसवणार नाही असं आपण बघू एकंदरीत. आता बघू नेमका आता कोणता माणूस मिळतो त्यांना आणि कोण असं म्हणजे ॲज अ मॅनेजर तो त्याची काळजी घेईल. कारण सूरज चव्हाण आहेच बिचारा एवढा गरीब, की त्याला पैशांचा वगैरे काही हिशोब करता येत नाही, शिक्षण वगैरे झालेलं नाहीये. त्यामुळे सहजरित्या कोणीही त्याला फसवू शकतं. म्हणूनच अजितदादांना असं वाटलं, की जरी मॅनेजर दिला तरी तो एवढा विश्वासातला पाहिजे, की त्याला एकंदरीत ती सगळी परिस्थिती कळाली पाहिजे. दुसरी गोष्ट आता सूरजला ना Hyundai कंपनीतर्फे भयंकर प्रकारचं मोठं गिफ्ट मिळालंय. आता जेव्हा तो विनर झालाय तेव्हापासून सगळे गिफ्ट देतच आहेत त्याला. पण त्या कंपनीने आता त्याला म्हणजे फ्रिज आहे, एसी आहे, कपाट आहे, घरातलं सगळं इंटेरियरचं सामान घर बनायच्या अगोदरच दिलेलं आहे. म्हणजे सूरज चव्हाणचा एकंदरीत आता इथे संसारच चालू झालेला. म्हणजे त्याला एका प्रकारचं त्यांनी रुखवत गिफ्ट केल्याप्रमाणेच आहे. मला तरी असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. दुसरी गोष्ट आता अंकिताचा इंटरव्ह्यू आता कोणीतरी घेतला होता, तर अंकिता तिच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली, की "बाबा सूरज चव्हाण विनर झालेला आहे मान्य आहे, खूप चांगली गोष्ट आहे आणि बी टीमचा कोणीतरी विनर झालेला आहे याचा आम्हाला अभिमान आहे, आनंद आहे." आणि ती म्हटली, की "बाबा
त्याला हे सगळं सांभाळता आलं पाहिजे. त्याला हे सर्व झेपलं पाहिजे किंवा बिग बॉसचा विनर झालेला आहे, पण तो कुठेतरी वाहून नाही गेला पाहिजे किंवा त्याला ते स्टारडम टिकवता आलं पाहिजे. तिचं हे एकंदरीत बरोबर आहे. कारण काय माहितीये का, ती म्हटली की रातोरात मिळालेल्या या सक्सेसपैकी म्हणजे खूप जण काही जण टिकतात, काही जण नाही टिकत. आपण उत्तम उदाहरण म्हणजे बघा, की कच्चा बदाम वगैरे जो माणूस व्हायरल झाला होता, की त्याचं पण रातोरात तो म्हणजे त्याचं गाणं हिट झालं. पण त्याच्यानंतर तो आज माणूस कुठे, काय करतोय ते कोणालाच माहीत नाही. दुसरी गोष्ट रानू मंडल ती देखील रातोरात फेमस झाली. असे भयंकर रातोरात स्टार झालेली खूप लोकं आहेत, की जे आता पुढे ते काय करतायत, काही नाही हे कोणालाच माहीत नाहीये. सो त्याच्यामुळेच असं अंकिताला वाटलं, की बाबा सूरज पण त्याच कॅटेगरीमध्ये जाऊ नये म्हणून मला भीती वाटते. पण मला असं वाटतं, की आता सूरजला जर एका पाठोपाठ एक जर फिल्म्स मिळत गेले आणि तो बिग बॉसच्या घरात जाण्या अगोदरच TikTokवर फेमस झाल्यामुळे त्याला YouTubeच्या भयंकर सीरीज मिळत होत्या. केल्या त्याने भरपूर सीरीज, भरपूर फिल्म्स पण केल्या त्याने. पण आता बिग बॉस नंतर ज्या फिल्म्स आहेत आणि एकंदरीत केदार शिंदे सरांचा मी एक इंटरव्ह्यू पाहिला. त्या केदार शिंदे सरांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, की बाबा सूरज मधला ना फर्स्ट डे जेव्हा मी सूरजला भेटलो आणि लास्ट डे जेव्हा आम्ही ट्रॉफी देऊन त्याला पाठवलं, तर यामधला भयंकर प्रकारचा त्यात बदल झालेला आहे. सो मला तरी असं वाटतं, की त्याला त्या चांगल्या चौकटीमध्ये जर ठेवलं किंवा चांगल्या लोकांमध्ये ठेवलं आणि चांगल्या गोष्टी शिकवल्या. खरं तर काय माहिती का, चांगलं शिकवलं तर तो चांगलंच करेल. तो त्या काय म्हणतात त्या वातावरणातच वावरला नाही पहिल्यापासून. जर तो पहिल्यापासून अशा सगळ्या चांगल्या लोकांमध्ये राहिला आणि चांगल्या लोकांसोबत तो शिकत गेला चांगलं-चांगलं, तर कदाचित त्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील. त्याला प्रत्येकाचे सल्ले हे प्लस पॉइंट ठरतील त्याच्या आयुष्यात. मला तरी असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि खूप जण कमेंट करत होते. एबीपी माझा जो इंटरव्ह्यू पाहिला अजितदादांचा, तर की बाबा सूरज चव्हाण का आता राजकारणात उतरतोय का? तर अजितदादांनी सांगितलं की नाही, असं कोणतीही घटना होणार नाहीये किंवा त्याला राजकारणामध्ये असा काही प्रवेश नाहीये. तो बिचारा एक कलाकार आहे. खूप साधा, नॉर्मल, चांगला मुलगा आहे तो आणि त्याला पुढे आता जाण्यासाठी आम्ही फक्त शुभेच्छा देतोय. अजितदादांना एबीपी माझाच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की बाबा सूरज चव्हाण प्रवेश करतोय का पक्षामध्ये? कारण 1-2 कलाकारांनी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तर त्यांनी सांगितलं की नाही बाबा, तो गोड मुलगा आहे, चांगला मुलगा आहे. आत्ताच नवीन सुरुवात झालेली त्याची. त्याला त्याच्या करिअरसाठी आम्ही शुभेच्छा देतोय. पण आपले सयाजी शिंदे सरांनी प्रवेश घेतलेला आहे आणि ते एक चांगले अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. सो त्याच्यामुळे त्यांना प्रवेश दिलेला आहे आणि ते पक्षासाठी काहीतरी काम करणार आहेत. पण सूरज चव्हाण याला फक्त शुभेच्छा दिल्या आणि त्याला फक्त आमचा सपोर्ट आहे. बारामतीचा मुलगा आहे. बारामतीतच ट्रॉफी येणार असा हा पहिल्यापासून बिग बॉसमध्ये म्हणत होता आणि ती गोष्ट त्याने कंप्लीट करून दाखवली, पूर्ण करून दाखवली. त्याचं ते स्वप्न पूर्ण झाले आणि त्याला आम्ही पाठबळ देण्यासाठी, त्याला हातभार लावण्यासाठी, त्याला आणखी उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही सतत त्याला आशीर्वाद देत राहू, सपोर्ट करत राहू, असं तरी त्यांनी सांगितलंय. आणि दुसरी गोष्ट, अख्ख्या महाराष्ट्रामधनं सूरजला खूप सपोर्ट मिळतोय. खूप जण सपोर्ट करतात त्याला. मला हे पाहून खूप चांगलं वाटतंय आणि प्रत्येक ठिकाणी मी सूरज चव्हाणला बघतोय. आता सूरज चव्हाण जेव्हा घरामध्ये होते तेव्हा त्याला सगळ्यात जास्त सपोर्ट करणारे पॅडी दादा होते, पॅडी कांबळे. पॅडी दादांचा पण इंटरव्ह्यू झाल्यानंतर पॅडी दादांनी पण सांगितलं की बाबा त्याचं मी पालकत्व स्वीकारले की बाबा तो मरेपर्यंत किंवा मी मरेपर्यंत आमची साथ कधीच सुटणार नाही. पण माझ्याकडनं जे आहे त्याचं जे नातं माझ्याकडनं मी शेवटपर्यंत सांभाळेल, पण त्याच्याकडनं पण त्यांनी शेवटपर्यंत सांभाळलं पाहिजे. आता अजितदादांनी जे घर त्याला जे गिफ्ट केलेले 2 बीएचके, कदाचित त्याच्या घराच्या इनॉग्रेशनसाठी किंवा जो घरामध्ये प्रवेश करेल सूरज, तेव्हा तो बोलवेल का सगळ्या कलाकारांना? तेव्हा सगळ्या बी टीमला बोलवेल का? ए टीमला पण बोलवेल का? सगळ्यांनाच बोलवेल? काय कळेल म्हणजे तो काय निर्णय घेईल माहित नाही. पण कदाचित मला असं वाटतं, की त्याचं घर झाल्यानंतर सगळे रियुनियन करतील, मीटअप होईल, त्यांचं काहीतरी होईल. मला तर हे बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे आणि लवकरात लवकर त्याच्या झापूक-झुपूक सिनेमाचं शूट पण चालू होईल, असं तरी चर्चा आहे. सगळे केदार सरांना आता मेसेज वगैरे करून विचारतायत. बघू आता पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी सूरज चव्हाणचं आणखी काही अपडेट्स जर येत राहतील, तर मी त्याबद्दल सांगतच जाईल. दुसरी गोष्ट, आता बिग बॉस बंद झालेला आहे. पण त्या व्यतिरिक्त आमच्या दुसऱ्या काही सीरीज येणार आहेत, काही वेगवेगळे शॉर्ट फिल्म्स येणार आहेत, फिल्म्स येणार आहेत. तर तुम्ही बघत राहा. मला मेसेज करा, मला कमेंटमध्ये सांगत जा. माझे काही इंटरव्ह्यूचा सेशन पण असतो चालू. प्रत्येक शुक्रवारी माझा एक इंटरव्ह्यू मी आपल्या पीपी चॅनलवरती पोस्ट करत राहतो. सो प्लीज तुम्हाला आणखी काही कोणत्या प्रकारचे कंटेंट बघायला आवडतील आपल्या चॅनलवरती, कारण आपलं एंटरटेनिंगचं चॅनल आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला की या प्रकारचा व्हिडिओ बनव किंवा याच्यावरती व्हिडिओ आम्हाला बघायला आवडेल किंवा याची हिस्ट्री ऐकायला आवडेल.
तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेल आणि तुमच्यासाठी घेऊन येईल. ओके, सो प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. धन्यवाद.